डीपीसी निधीतील 40% आमदारांना देण्यास जिल्हा परिषद सदस्यांचा विरोध आहे। यंदा जिल्हा परिषदेला सुमारे 215 कोटी रुपयांचा डीपीसी निधी अपेक्षित असून त्यातील 40% म्हणजे सुमारे 86 कोटी रुपये आमदारांसाठी राखीव ठेवल्यास विकास कामांवर परिणाम होईल अशी भूमिका सदस्यांनी मांडली। नवी मुंबईतील विमानतळाचं नामांतर प्रकरणी दिबा पाटलांच्या नावासाठी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। 5 ऑगस्ट रोजी भूमिपुत्रांचा दिल्लीमध्ये एल्गार पुकारण्यात येणार आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांची वारी दिल्लीच्या दारी अशी हाक देण्यात आली। या आंदोलनाच्या नियोजनासाठी डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरात बैठकीचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी ही घोषणा करण्यात आली। 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व भूमिपुत्रांच्या सहकार्याने हे आंदोलन केलं जाणार आहे। सर्व भूमिपुत्रांनी कोणत्याही नेता असो, कोणताही पक्ष असो, कोणाचाही नेतृत्व न करता इथला स्थानिक भूमिपुत्र स्वतःचं नेतृत्व करून हा आवाज, दिबांचा हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या आंदोलनातून करणार आहे। माझी परत सरकारला देखील अजूनही विनंती आहे का बघा, आम्ही जर तिथे येतोय तर आम्हाला आंदोलन न करता आम्हाला तिथे दिबांचं नाव लागून जल्लोष करायला जास्त आवडेल। तर सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यावरती सकारात्मक विचार करून दिबांचं नाव त्या विमानतळावर द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो। आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवर चाललेलो आहे, साकडे घालायला चाललो नाही, तिथे न्याय मागायला चाललेलो आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी चाललेलो आहे। भारतीय संविधान जिवंत आहे का मारण्याचा प्रयत्न आहे हे विचारण्यासाठी ही सगळी दिबाची लेकरं चाललेली आहेत। आणि या आंदोलनाची जय्यत तयारी करण्याचं जे धाडस त्या 27 गाव सर्वपक्ष संघर्ष समितीच्या या युवकांनी जी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे, खरं तर एकदम सिस्टमॅटिक आंदोलन आहे। आम्ही या ठिकाणी ज्याला ट्रेनमध्ये जायचं त्यांनी ट्रेनमध्ये, ज्याला विमानात यायचं त्यांनी विमानामध्ये, पण 5 तारखेला सकाळी 9 वाजता जंतर मंतरच्या ठिकाणी 2 किलोमीटर आपण चालत जाणार आहोत। आणि या वारीची जी रूपरेषा आहे ही आपल्याला सगळ्यांना गावोगाव प्रत्येक मेंबरला त्याच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर येईल। मुंबई सीएसएमटी स्थानकाबाहेर एआयएसएफचं आंदोलन सुरू आहे। दिल्लीतील दीपकेंच्या समर्थनात हे आंदोलन होत आहे। सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईतील सीएसएमटीच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे। अभिजित दीपके यांच्या समर्थनामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। पेपर लीक जो हुआ है उसके बाद आज जंतर मंतर पर जो चीजें हुई वो हमने सामने देखी। जंतर मंतर पर सोनम वांगचुक को पुलिस ने किस तरह से उठाकर किडनैप किया, उस किडनैपिंग के खिलाफ आज हम यहाँ जमा हुए। आप देख सकते हैं मुंबई पुलिस भी वही न वही अख्तियार कर रही है हमारे साथ, छात्रों के साथ। छात्रों की आवाज को पूरी तरह से दबाने की पूरी कोशिश पुलिस प्रशासन और सरकार जो है कर रही है, आप देख सकते हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।